नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रोहन चव्हाण. काही दिवसांपूर्वी नुकसान भरपाईचं पॅकेज जाहीर झालं होतं. त्या संबंधीचा हा जी आर आलेला आहे आणि या जी आरमध्ये फक्त 256 तालुक्यांना नुकसान भरपाई देण्यात असे जी आरमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे आणि फी माफी आहे वगैरे वगैरे आहे. तर ते सर्व पूर्ण आपण जी आर वाचूया आणि समजून घेऊया. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, इथं बघा राज्यातील माहे जून ते सप्टेंबर 2025मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबतचा हा जी आर आहे. आणि हा जी आर इथं बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून 9 ऑक्टोबर 2025 रोजी काढण्यात आलेला आहे. यामध्ये खाली स्क्रोल करतो, इथं बघा प्रस्तावना आहे. त्यानंतर खाली शासन निर्णय हा महत्त्वाचा आहे मित्रांनो. आपण शासन निर्णय बघूया. राज्यातील 256 तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत खरीप हंगाम, अतिवृष्टी व पुरांमुळे शेती पिकाचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घर पडझड, घरातील वस्तू साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे राज्यातील 256 तालुके अतिवृष्टी व पुरांमुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात येत आहे. बाधित तालुक्यांना यादी शासन निर्णयासोबत परिशिष्टित नमूद केलेली आहे. अशा प्रकारचा हा जी आर आहे मित्रांनो. तुम्हाला समजलं असेल की ज्यांचं बी पूरमध्ये नुकसान झालेलं आहे अति पाण्यामुळे, तर त्यांना हा नुकसान भरपाई देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे. तर त्याच खाली इथं 2 नंबरचा जे आहे खाली पाहूया आपण. अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित 256 तालुक्यामध्ये बाधितांना अभावग्रस्तांना खालीलप्रमाणे विशेष मदत पॅकेज व सवलती लागू करण्यास शासन मान्यता देत आहे. खालचे जे बी हे आहे खाली जे दिलेले आहे ते आपण बघूया. कोणते कोणते याला काय किती पैसे दिलेले आहे ते वगैरे सर्व आपण खाली देऊन आहे. क्रमांक 1 आहे, जे आपदग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबांनी देयक आर्थिक सहाय्य, म्हणजे ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या वारसांना 4 लाख रुपये देण्यात येत आहे असे इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर अवयव अथवा डोळे निकामी झालेस देय आर्थिक सदस्य, म्हणजे 40 ते 60 अपंग झालेस, म्हणजे 40 ते 60% जर अपंग झाले त्यांना 74,000 रुपये आणि 60पेक्षा अधिक अपंग झालेस त्यांना 2.5 लाख रुपये असे देण्यात येत आहे. त्यानंतर खाली आहे इथं जखमी व्यक्ती दाखल झाल्यास असल्यास, म्हणजे 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधी असल्यास तर 16,000 रुपये आणि 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधीत असल्यास 5,400 रुपये. म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये 1 आठवड्यापेक्षा जास्त झाले तर 16,000 रुपये आणि 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधी असलेस तर 5,400 रुपये असे देण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर इथं आहे पूर्ण नष्ट झालेले पक्का कच्चा घरांसाठी, म्हणजे तुमचे घर वगैरे पडले वगैरे झाले असेल त्यासाठी प्रति घर सपाट भागातील 1,20,000 रुपये आणि डोंगरावरील 1,30,000 रुपये असे देण्यात येत आहे. त्यानंतर अत्यंत पडझड झालेले घरांसाठी किमान 15%, म्हणजे प्रति घर पक्के घरांसाठी 6,500 आणि प्रति घर कच्चा घरांसाठी 4,500 रुपये हे देण्यात येत आहे. त्यानंतर झोपडीसाठी प्रति झोपडी 8,000 रुपये, गोठा 3,000 रुपये प्रति गोठा, जेचे जनावर मृत झालेले आहे त्यासाठी आहे. मृत जनावरांसाठी दुधाळ जनावरे 26,500 प्रति जनावर. त्यानंतर ओटकाम करणारे जनावरे 32,000 प्रति जनावर, लहान जनावरे 20,000 प्रति जनावर, शेळी मेंढी 4,000 प्रति जनावर आणि कुक्कुटपालन प्रति कोंबडी 100 रुपये असे देण्यात येणार आहे. पण त्याची चौकशी पण गव्हर्नमेंट करणार आहे. त्यानंतर खाली आहे शेती पिकांचे नुकसानीसाठी, तिथं आहे जिरायते पिके 8,500 प्रति हेक्टर, तर 3 हेक्टरच्या मर्यादित आश्वासित सिंचनाखाली बागायत पिके 17,000 प्रति हेक्टर, 3 हेक्टर मर्यादित, बहुवर्षीय पिके 22,500 प्रति हेक्टर, 3 हेक्टर मर्यादित, म्हणजे 3 हेक्टर असं काहीतरी सांगितलेलं आहे. त्यानंतर शेतजमिनीचे नुकसान, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतजमिनीवरील गाळ काढणे 18,000 रुपये प्रति हेक्टर, दरड कोसळणे, जमीन खरडणे, खचणे व नदी पात्र प्रवाह बदल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प व अल्पत भूधारक शेतकऱ्यांना 47,000 रुपये प्रति हेक्टर देण्यात येत आहे. त्यानंतर खाली बघूया आपण जी आरमध्ये अजून एक आहे 11 नंबरचा. त्यानंतर मत्स्य व्यवसाय, म्हणजे मत्स्य व्यावसायिकांनी बोटींची दुरुस्ती जाळी यासाठी मदत, म्हणजे बोटींची अत्यंत दुरुस्ती 6,000 रुपये देण्यात येईल. 15,000 रुपये पूर्णत नष्ट झालेले बोटिंगकरिता, 3,000 रुपये बदल झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी आणि पूर्णत नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी 4,000 रुपये अशा प्रकारे हे देण्यात येईल. त्यानंतर ब नंबरचा सर्वात महत्त्वाचा आहे इथं
सवलती आहे. जमीन महसूल सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाचे वसुली स्थगिती 1 वर्षासाठी, तिमाही वीज बिलाची माफी, परीक्षा शुल्क माफी व 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची फी माफी अशा प्रकारे आहे. 12वी आणि 10वी या विद्यार्थ्यांना परीक्षा फी द्यावी नाही लागणार. त्यानंतर वीज बिलाची माफी होणार. अशा प्रकारचा हा GR आले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. तर आपण इथं बघूया खाली लिहिले आहे. त्यानंतर हे कृषी विभागमध्ये जे आहे 4 नंबर, त्यामध्ये या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टर 10,000 प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादित मदत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे जातील. याबाबत आवश्यक ती कार्यप्रणाली व निधी उपलब्धतेबाबत कारवाई करावी. अशा प्रकारचा हा GR आहे इथं 5 नंबरचं. त्यानंतर खाली 6 नंबरचा पशु व संवर्धन विभाग. जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठे पशुवधन, लहान पशुवधन व कुक्कुट पक्षी मृत पावले आहेत. याबाबत शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 च्या निश्चय व दरानुसार मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत अन्वय्य राहील. याबाबतची कारवाई जिल्हा स्तरावरून प्रचलित निष्क्रिय उपलब्ध असलेले उणे प्राधिकरण सुविधेनुसार तातडीने करावी. अशा प्रकारचा हा GR आहे. जे काही नुकसान झालेलं आहे त्याबद्दलचा GR आहे. जे पक्षी वगैरे आहे, छोटे छोटे कुक्कुटपालन, कुक्कुटची वगैरे, त्यांसाठी पण GRची जे मदत देण्यात येईल असं सांगितलेलं आहे. त्यानंतर खाली आपण बघूया 7 नंबरचा रोजगार हमी योजना वगैरे आहे याच्यातनी. त्यानंतर खाली पण बघूया अजून रोजगार हमी योजना विभाग. विहिरीसाठी पण 30,000 पैकी देण्यात येईल. इथं आपण पाहूया रोजगार हमी योजना विभागमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे खचलेले व बुजलेले सिंचन विहिरी दुरुस्तीच्या कामासाठी प्रत्यक्ष खर्चास किंवा प्रति विहीर कमाल मर्यादित 30,000 यापैकी जी रक्कम कमी असेल ती लाभार्थ्यास अनुदान राहील. म्हणजे 30,000पेक्षा कमी जर खर्च लागत असेल तर कमी देण्यात येईल, परंतु 30,000 पर्यंतच देण्यात येईल जास्तीत जास्त, असा सरकारने सांगितलेलं आहे. त्यानंतर इथं पायाभूत सुविधा पण खाली दिलेला आहे. सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, ऊर्जा, ग्रामविकास वगैरे त्यासाठी 10,000 कोटींचा पॅकेज देण्यात आलेला आहे. आपण खाली बघूया अजून खाली म्हणते eKYC वगैरे इथं आहे. eKYC हा महत्त्वाचा आहे. ज्या शेतकऱ्यांची अगस्टिकमध्ये नोंद होऊन ऑगस्ट ही KYC झाली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती DBT प्रणाली भरलेल्या माहितीशी जुळत असल्याने मदत मिळेल. सुलभ व सोयीस्कर होण्यासाठी DBTद्वारे मदत वितरणासाठी eKYC प्रक्रियेपासून सूट देण्यात येईल. म्हणजे ज्या शेतकऱ्यांजवळ पण फार्मर ID आहे त्यांना हे कोणतेही नाही केलं असेल तरी बी त्यांना त्यांच्या खात्यातनी नुकसान भरपाई देण्यात येईल असं सांगितलं. ज्यांच्याकडे फार्मर ID आहे त्यांसाठी वगैरे. पण जे शेतकऱ्यांकडे फार्मर ID नाही त्यांना थोडा त्रास होईल, पण ते असं सांगितलेलं आहे. त्यानंतर संकेतस्थळावर लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यावर लाभार्थी यादी मदतीचा तपशील जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. तसेच यंदा तालुका व गाव पातळीवर देखील प्रसिद्ध करण्यात यावेत असे सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण खाली बघूया. आता आपण तालुके बघूया डायरेक्टली कोणते कोणते तालुक्याला मिळणार आहे वगैरे. इथं बघा मित्रांनो, जे तालुके आहे की 256 तालुके तुम्हाला मी सांगितलेलं भरतं की त्यांनाच नुकसान भरपाई देण्यात येईल. तर इथं बघा जिल्हा आहे यवतमाळ आणि यामध्ये 12 तालुके आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकता. जसं वणी, झरी, जामणी, कळंब, पांढरकवडा वगैरे आहे. त्यानंतर खाली बघा इथं आहे अमरावती जिल्ह्यातनी आहे मित्रांनो 6 तालुके. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात आहे 9 तालुके. अकोला जिल्ह्यात आहे 5 तालुके आणि चंद्रपूर जिल्ह्यात आहे 14 तालुके. वर्धा जिल्ह्यात आहे 7 तालुके आणि खाली पण आहे अजून 8 नंबरचा नागपूर जिल्हा आहे 6 तालुके. गोंदिया जिल्ह्यातनी 7 तालुके. गडचिरोली जिल्ह्यात 10 तालुके. सोलापूर जिल्ह्यात 11 तालुके आणि त्यानंतर खाली पण आहे अजून अहिल्यानगर जिल्ह्यात 13 तालुके. पुणे जिल्ह्यात 7 तालुके. कोल्हापूर जिल्ह्यात 3 तालुके. सातारा जिल्ह्यात 3. सांगली जिल्ह्यात 8. नाशिकमध्ये 15. जळगावमध्ये 6. धाराशिवमध्ये 8 आणि लातूरमध्ये 10. अशा प्रकारे हा तालुके आहे आणि जिल्हा आहे. त्यानंतर खाली आहे परभणीमध्ये 9 आहे. हिंगोलीमध्ये 3 आहे. छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 9 आहे आणि जालनामध्ये 8 आहे. बीडमध्ये 11 आहे आणि रायगडमध्ये 15 आहे. रत्नागिरीमध्ये 7 आहे. ठाण्यामध्ये 5 आहे आणि पालघरमध्ये 7 आहे. अशा प्रकारे इथं 253 तालुके
आहे पूर्ण टोटल मिळून आणि 31 जिल्हे आहे. हे या 31 जिल्ह्यांना आणि 253 तालुक्यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे. यामध्ये तुमचा तालुका आला असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद.